नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एकदम 4 रेसिपीज पाहणार आहोत। त्यामध्ये आहे सगळ्यात आधी मोहनताळ, नंतरून आलू भुजिया, लेयर्सवाली करंजी आणि बालुशाही। या 4ही रेसिपी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजची आपण पहिल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आपण मोहनताळ बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 6 कप बेसन गाळून घेतलेलं आहे। आता या बेसनला आपल्याला मोहन देऊन घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे अर्धा कप दूध या बेसनमध्ये घालून घेणार आहे। त्याचबरोबर अर्धा कप तूपही यात घालून घेणार आहे आणि या बेसनला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आपण ज्या पद्धतीने कोणत्याही पिठाला मोहन देतो त्या पद्धतीने आपल्याला याला मोहन देऊन घ्यायचं आहे। पाहू शकता, अशा पद्धतीने मी याला मोहन देऊन घेतलेला आहे। दूध आणि तूप याला व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे। आता आपण या पिठाला गाळून घेणार आहोत। यात आपण दूध टाकलेलं असतं, त्यामुळे यात गठोड्या तयार होतात। त्यांना आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत आणि राहिलेल्या गठोड्यांना आपण परत मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घेणार आहोत। पाहू शकता, छान असं दाणेदार पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता मी इथे एका कढईमध्ये 2 कप तूप टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला गाळून घेतलेलं पीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅस कमी ठेवून बेसन तुपामध्ये सतत हलवत भाजून घ्यायचं आहे। आधीचे काही मिनिटं आपल्याला वाटतं की बेसनामध्ये तूप कमी झालेलं आहे, पण असं नाही। सुरुवातीचे काही मिनिटं बेसन तूप शोषून घेतं, त्यामुळे बेसन हे घट्ट होतं। जसं आपण बेसन भाजत जाऊ तसं ते पातळ होत जाईल। बेसन भाजून घेण्यासाठी कढई आपल्याला पसरट व जाड तळाची घ्यायची आहे, म्हणजे बेसन ही छान भाजलं जाईल। तर हे बघा, 7 ते 8 मिनिटांनंतरून बेसन तूप सोडू लागलेलं आहे, पण बेसन अजून पूर्णपणे भाजलं गेलेलं नाही, ते कच्चं आहे। याला मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता, 10 ते 12 मिनिटांनंतरून बेसनचा कलर बदलू लागलेला आहे, पण मोहनथाळला जसा कलर असतो तसा कलर याला अजूनही आलेला नाही। म्हणून आपण आता एखाद मिनिट गॅस हा फुल करून घेणार आहोत आणि सतत हलवत बेसन भाजून घ्यायचं आहे। आता पाहू शकता, बेसनाचा कलर हा डार्क झालेला आहे। आता गॅस आपण मंद करून यात 1 कप दूध घालून घ्यायचं आहे। दूध घातल्यामुळे बेसनाचं टेक्स्चर हे पूर्णपणे बदललेलं आहे। पाहू शकता, बेसन हे घट्ट झालेलं आहे, ते कढई सोडू लागलेलं आहे। आता आपण याला एका भांड्यात काढून घेणार आहोत। आता इथे आपल्याला एका मोठ्या कढईत किंवा पातेल्यात 3 कप साखर टाकून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे। आता याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे। इथे आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता मी त्याला कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाक चिमटीमध्ये घेऊन आता चेक करून घेणार आहे। आपला पाक हा एकतारी झालेला आहे। आता त्यामध्ये आपण खवा घालून घेणार आहोत। मी इथे 1 कप खवा घेतलेला आहे। त्याला व्यवस्थित आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण फूड कलर टाकून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। इथे आपला पाक तयार आहे। आता यामध्ये आपण भाजून घेतलेलं बेसन घालून घेणार आहोत आणि यालाही आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, म्हणजे खालून आपलं बेसन हे करपणार नाही। पाहू शकता, छान असं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे। जोपर्यंत हे मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर याला भाजत राहायचं आहे। पाहू शकता, आपलं मिश्रण कढई सोडू लागलेलं आहे। आता मी एका परातीला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून घेणार आहे आणि त्याला आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। मी इथे एका डिशच्या साहाय्याने याला पसरून घेतलेलं आहे। इथे मी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत, काजू बदाम, त्यांना यावर आपण टाकून घेणार आहोत आणि डिशच्या साहाय्याने याला दाबून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित सेट होतील। आणि याला आपल्याला 6 ते 7 तास आपल्याला सेट व्हायला ठेवायचं आहे, किंवा मग तुम्ही रात्रभरही या मोहनथाळला सेट व्हायला ठेवू शकता। सेट झाल्यानंतरून आपल्याला यांना पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे।
पाहू शकता खूप सॉफ्ट अशी आपली मोहनताट तयार झालेली आहे। दाणेदार असं टेक्स्चरही याला आलेलं आहे। मार्केटमध्ये मिळतं तसेच खायला लागते। तिसऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत। आज आपण आलू भुजिया बनवणार आहोत। खूप सोपी अशी रेसिपी आहे। वयाने लहान असोत की मोठे सगळ्यांना आलू भुजिया खूप आवडतात। त्यातल्या त्यात ही रेसिपी झटपट बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। हे बटाटे वाफून घेण्यासाठी आपण डायरेक्ट कुकरमध्ये न टाकता इथे आपण वरण भातांच्या डब्यांचा वापर करणार आहोत। सगळ्यात आधी कुकरमध्ये आपल्याला तळाशी पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यावर स्टँड ठेवून घ्यायचा आहे। कुकरच्या डब्यामध्ये 2 फोडी करून घ्यायच्या आहेत। मग कुकरमध्ये तो डब्बा पाणी न घालता ठेवून द्यायचा आहे आणि 4 ते 5 शिट्टे घेऊन घ्यायचे आहेत। इथे आपले बटाटे छान असे वाफलेले आहेत। मी त्यांचं साल काढून घेतलेलं आहे। आता आपण यांना किसून घेणार आहोत। पाहू शकता मी सगळे बटाटे इथे किसून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने किसून घेतल्यामुळे आपण ज्यावेळेस शेव पाडतो त्यावेळेस त्यामध्ये काही अडकत नाही। आता मी इथे एका पॅनमध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे। याला आपल्याला नॉर्मली भाजून घ्यायचं आहे। आपली मेथी छान अशी भाजली गेलेली आहे। आता एका डिशमध्ये तिला आपण काढून घेणार आहोत आणि आता याला गारू द्यायचं आहे। आता यामध्ये आपण भाजून घेतलेली कस्तुरी मेथी हातावर व्यवस्थित कुस्करून घालून घेणार आहोत। एक चमचा धनेपूड, 2 चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त घालू शकता। अर्धा चमचा हळद आणि आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालून घेणार आहोत। तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही तेही घालू शकता। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि आता यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। याला आता आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे। मला इथे 1 कप किंवा 1 कपापेक्षा जास्त बेसन लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं। आता आपण थोडं थोडं घालून याला गोळा मोडून घेणार आहोत। पाहू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे। इथं मला 1 कपापेक्षा जास्त बेसन पीठ लागलेलं आहे। तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं। पाहू शकता इतकं पातळ आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। आता मी इथे शेवचा साचा घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे आहेत। मी बारीकवाली यूज करणार आहे। तिला आपल्याला यात टाकून द्यायचं आहे आणि आता याला आपण 4 साईडनं तेल लावून घेणार आहोत अशा प्रकारे। आता या साच्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेणार आहोत आणि आता याला बंद करून देणार आहोत। आता इकडे आपण तेल गरम करायला ठेवले। तेल चेक करून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे का नाही। यामध्ये मी आता एक गोळा सोडून घेते। पाहू शकता गोळा तेलात टाकल्याबरोबर तो वर येत आहे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे। इथे तेल आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं आहे। ते मीडियम गरम असल्यावर आपली शेव व्यवस्थित तळली जाणार नाही। आता आपण शेव पाडायला घेणार आहोत।
आता आपण परतून घेणार आहोत. बघा छान अशी आपली शेव तळली गेलेली आहे. आता आपण हिला काढून घेणार आहोत. आता बाकीची शेवई आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत. शेव तळत असताना आपल्याला गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. पाहू शकता खूप छान असं आलू भुजी आपले तयार झालेले आहेत. खूप छान असा कलरही आलेला आहे. पाहू शकता किती कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण भरपूर स्लेअर्सवाली एकदम खस्ता खुसखुशीत करंजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे. त्याचबरोबर करंजीचं सारण कसं बनवायचं आणि ते सारण वापरून करंजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. हे सारण 1 महिना जवळपास टिकतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आपल्याला 2 चमचे खसखस घालून घ्यायचे आहे आणि तिला लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे खसखस छान अशी भाजली गेलेली आहे. आता यामध्ये आपण बदाम, काजू, पिस्ता यांचे काप घालून घेणार आहोत आणि त्यांनाही छान असं भाजून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस छान असं भाजली गेलेली आहेत. आता आपण एका डिशमध्ये यांना काढून घेणार आहोत. आता आपण त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत. मी इथे 2 छोटे चमच्यांचा वापर करत आहे. आणि आता यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि त्याला एकदम लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे आपल्याला रव्याचा कलर हा डार्क न करता फक्त बदामी कलर झाला की यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे साधं खोबरं असेल त्याला किसून तुम्ही तेही घालू शकतात. आता यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहोत आणि त्यालाही लो फ्लेमवर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता खोबरंही आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे. त्याचा कलरही छान असा बदललेला आहे. आपण जास्त डार्क याला केलेलं नाही, नॉर्मल याला भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मनुके घालून घेणार आहोत आणि त्यांनाही परतून घेणार आहोत. आता इथे मी गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे. आता याला एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. आता या सगळ्या मिश्रणला आपण फॅनखाली थंड करून घेणार आहोत. आता ते मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत. तर मी ते 1 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे. रवा घातल्यामुळे आपल्या करंजींचं कवर हे खूप कुरकुरीत होतं. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता मी इथे 1 मोठा चमचा तूप घेतलेलं होतं. ते तुपाला छान असं गरम करून घेतलेलं आहे, कडकडीत करून घेतलं आहे आणि या मैद्यावर आपल्याला याचं मोहन देऊन घ्यायचं आहे. छान असं सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला मोहन देऊन घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता छान असं मोहन आपल्या पिठाला दिलं गेलेलं आहे. हातात दाबल्यावर त्याचा असा गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं मोहन छान असं लागलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता घट्ट असा गोळा आपण मळून घेतलेला आहे. आता याला 10 मिनिटं आपण साईडला ठेवून घेणार आहोत. तर इथे आपलं हे सारण थंड झालेलं आहे.
आता यामध्ये आपण भाजून घेतलेली खसखस आणि ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये जायफळ पावडर घालून घेणार आहोत आणि 1 चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत. तर आता इथे मी अर्धा कप साखर मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये घालून घेत आहे. तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी घातली तरी चालेल. किंवा तुमच्याकडे पिठी साखर असेल तर ते अर्धा कप घेऊन त्यात घालून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे. ह्या सारणाला आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर जवळपास महिनाभर टिकतं. फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तुम्ही महिनाभरात केव्हाही याच्या करंज्या बनवू शकतात. आता मी इथे एक वाटी घेतलेली आहे. त्या वाटीमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तूप घ्यायचं आहे. या तुपाला छान असं फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे आणि त्यालाही छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण याला साईडला ठेवून देणार आहोत. याची गरज आपल्याला नंतरून पडणार आहे. तर इथे पाहू शकता आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे. आता आपण त्याला परत चोळून घेणार आहोत आणि आपण पोळ्या बनवतो त्या साईजचे छोटे छोटे असे पोळे आपल्याला ह्याचे तयार करून घ्यायचे आहेत. 2 ते 3. तर इथे मी 3 गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि यांना आपल्याला बारीक लाटून घ्यायचं आहे. तर मी याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेलं आहे आणि आता बारीक असं याला लाटून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बारीक असं पातून याला लाटून घेतलेलं आहे आणि राहिलेले गोळे आपल्याला अशाच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळे पाते लाटून घेतलेली आहेत. सगळ्यात पहिलं जे पातं होतं त्याला आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि त्यावर तयार करून घेतलेलं आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं जे मिश्रण होतं ते टाकून घ्यायचं आहे. मग त्याला छान असं पसरून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूंनी व्यवस्थित आपल्याला याला लावून घ्यायचं आहे. आता जी दुसरी पारी आपण तयार केलेली होती ती यावर टाकून घ्यायची आहे आणि त्यालाही राहिलेलं मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटची जी पारी आहे ती पण आपल्याला यावर लावून घ्यायची आहे आणि राहिलेलं सगळं मिश्रण आपल्याला याला लावून घ्यायचं आहे. आता आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने याला आपल्याला घट्ट असं रोल करून घ्यायचं आहे. आता आपण यांना कट करून घेणार आहोत. तर एवढ्या साईजची मी लाटी तयार करणार आहे. आता आपण इथे लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत. यांना आपल्याला परत लाटून घ्यायचं आहे. तर याला अशा पद्धतीने आपण दाबून घेणार आहोत. आणि याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. यांना आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. इथे आपली पारी लाटून तयार झालेली आहे आणि इथे मी एक साचा घेतलेला आहे करंजींचा. त्याच्यावर आपल्याला ही पारी अशी ठेवून द्यायची आहे. यामध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण
आपण भरून घेणार आहोत. आणि आता आपल्याला इथं कढईला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने करंजी बंद करून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला हिला दाबून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली पहिली करंजी तयार झालेली आहे. तर इथे मी दुसरी पारी लाटून घेतलेली आहे. ही करंजी आपण बिना साच्याची बनवणार आहोत. आता यामध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण आपण टाकून घेणार आहोत. कढईने याला पाणी लावून घेणार आहोत म्हणजे आपलं पारी छान अशी चिपकेल. आता याला अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि याला अशा पद्धतीने दाबून देणार आहोत. आता इथे मी फोक घेतलेला आहे. डिझाईन तयार करण्यासाठी आपण फोकने अशा पद्धतीने याला डिझाईन तयार करून घेणार आहोत. तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करंजी बनवू शकता. तर पाहू शकता दुसरी करंजी आपली छान अशी तयार झालेली आहे. करंजी आपल्या लाटून तयार झालेल्या आहेत. इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही. तर इथे आपण चेक करून घेणार आहोत. तेल आपलं नॉर्मल गरम झालेलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता गोळा आपला नॉर्मली वर येत आहे. लगेच तो टाकल्यावर वर येत नाही. तर असं एवढंच गरम तेल आपल्याला करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे. आणि आता करंज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि लो फ्लेमवर आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे. एक बाजू छान अशी तळली गेली की मग आपल्याला हिला परतून घ्यायचं आहे. दुसरी बाजू छान अशी तळली गेली की परत तिला आपल्याला परतून. आता आपण या करंज्या काढून घेणार आहोत आणि राहिलेल्या सगळ्या करंज्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या सगळ्या करंज्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत. छान अशा लेयर्सही त्याला आलेले आहेत. खूप छान अशा कुरकुरीत ह्या करंज्या तयार होतात. चौथ्या रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बालुशाही बनवणार आहोत. खूप छान. फक्त 3 साहित्याने कसे बनवले आहे, कसे याची इतकी सारी लेयर येतील ते पण आपण न मेहनत करता एका ट्रिकने पाहू शकता किती छान बनलेली आहे. आज आपण इथे 1 ते 1.25 किलो या मापाचे बालुशाही बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कपाचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे वजनाने किंवा वाटीच्या मापानेही घेऊ शकता. मी इथे वजनाचे प्रमाणही तुम्हाला सांगितलेले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे घेतलेला आहे 350 ग्रॅम गाळून घेतलेला मैदा म्हणजे 2.5 कप मैदा. मैद्याला एका भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता यात 1 चिमूटभर मीठ घालणार आहोत म्हणजे याची टेस्ट खूप छान येते. यात आपण घालणार आहोत बेकिंग पावडर 1 टेबलस्पून. या सगळ्यांना व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता यात वितळून घेतलेलं अर्धा कप तूप घालून घ्यायचं आहे. वाटलेस तुम्ही नंतरून तेलात किंवा तुपातही तळा, पण आधी यात तुपच घालायचं आहे, तेल घालायचं नाही. तुपामुळे बालुशाही छान बनते. आता या तुपाला आणि पिठाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. जशा पद्धतीने आपण मोहन देतो तशा पद्धतीने आपल्याला याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी यात पाणी टाकून घेणार आहे याला मळून घेण्यासाठी. इथे आपल्याला पीठ मळायचं नाही आहे. इथे एक ट्रिक आहे. या पिठाला आपल्याला मळायचं नाही तर फक्त जोडून घ्यायचं आहे. असं केल्याने जेव्हा रिझल्ट येतो ना खूप छान लेअर पडतात. इथे आपल्याला हलक्या हाताने जोडून घ्यायचं आहे. मी इथे अर्धा कप पाण्याचा वापर करत आहे. याला आपल्याला नरम असं जोडून घ्यायचं आहे. आपण इथे ना बेकिंग सोडा ना दही नाही अमोनिया टाकत आहोत. हलवाई अमोनिया टाकतात कारण तेल किंवा तूप तळायला कमी लागतं, पण आपण घरच्यासाठी बनवत आहोत म्हणून आपण अमोनिया टाकत नाही. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ जोडून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं नाही.
खूप छान अशा लेयर दिसत आहेत। आता या पिठाला आपण 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। आता आपण पाक बनवून घेऊ। त्यासाठी मी इथे 400 ग्रॅम साखर म्हणजेच 2 कप साखर घेतलेली आहे आणि त्यात 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। आता याचा परफेक्ट पाक कसा हवा हे मी सांगणार आहे। जर आपण पातळ पाक बनवला तर त्याची वरची लेयर ही एखाद्या दिवसानंतरून निघेल आणि तो बाहेरून नरमही लागेल आणि पाक जर घट्ट झाला तर वरून पाक चिपकेल, तो आतपर्यंत जाणार नाही। तर आपल्याला इथे एकतारचा पाक हवा आहे। आता मी इथे 2 ते 3 विलायची कुटून त्याचं पावडर टाकून घेतलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता पाक आपला छान असा तयार झालेला आहे। आता आपण चेक करून घेणार आहोत की पाक तयार झालेला आहे का नाही। इथे तुम्ही पाहू शकता मी चमच्यामध्ये थोडासा पाक घेतलेला आहे। पाकाचे थेंब यात पडत आहेत, पण शेवटचा जो थेंब आहे तो खूप उशिराने पडेल। हीच साईन आहे की आपला पाक हा तयार झालेला आहे। आता यात आपण केसरच्या काही काड्या घालून घेणार आहोत आणि यात आता येलो फूड कलरही आपण टाकून घेणार आहोत। हे दोघेही ऑप्शनल आहेत। आता इथे आपण दुसऱ्या पद्धतीने चेक करून घेणार आहोत की पाक तयार झालेला आहे का नाही। मी बोटांना थोडासा पाक लावून घेतलेला आहे। पाहू शकता एक तारी पाक आपला तयार झालेला आहे। एक तार तयार होत आहे म्हणजे आपला पाक हा रेडी आहे। आता गॅस आपण बंद करून देणार आहोत। आता आपण मैदा पाहून घेणार आहोत। पाहू शकता किती छान अशा लेयर दिसत आहेत। आता आपण याचा छोटासा गोळा घेणार आहोत आणि त्याला हातावर घेऊन गोल गोल करून आणि अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे। पाहू शकता याला गोल गोल आकार येतोय, पण किती छान अशा लेयर आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला आरपार असं होल तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बोटाच्या साह्याने किंवा लाटण्याच्या साह्याने होल करू शकतात, म्हणजे जेव्हा आपण बालुशाही तळू त्यावेळेस ती व्यवस्थित तळली जाईल। मी इथे या साईजची बालुशाही बनवत आहे। जवळपास हे 12 ते 13 बालुशाही तयार होतील। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याची साईज कमी जास्त करू शकता। आता मी इथे लाटण्याच्या साह्याने इथे होल करून दाखवणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा आरपार होल तयार करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचेही बालुशाही तयार करून घेणार आहोत। पाहू शकता किती छान अशा लेयर दिसत आहेत। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या तयार करून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। यासाठी तेल किती गरम पाहिजे तर तेल हे खूप कमी गरम पाहिजे। गॅस हा आपल्याला लो ठेवायचा आहे। आता यात बालुशाही टाकून घेऊ। जेवढ्या मावतील तेवढ्या बालुशाही आपल्याला यात टाकून घ्यायच्या आहेत। गॅस हा पूर्णपणे लो राहील जोपर्यंत याची साईज डबल होत नाही आणि ते वर येत नाही तोपर्यंत। पाहू शकता साईज इथे डबल झालेली आहे। आता पण आपल्याला यांना परतायचं नाही। गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे, जेणेकरून त्याचा खालून कलर हा गोल्डन व्हायला लागेल। पाहू शकता खालून याचा कलर गोल्डन झालेला आहे। आता आपण याला परतून घेऊ। सगळ्यांना परतून झाल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम ही परत स्लो करून घ्यायची आहे। मधून मधून एखाद्या वेळेस आपण गॅसची फ्लेम ही मीडियम करू शकतो। बालुशाही तळत असताना जास्त घाई करायची नाही, नाहीतर ते जास्त दिवस टिकणार नाही। पाहू शकता याचा कलर पूर्णपणे गोल्डन झालेला आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। पण इथे आपण पाक तयार करून ठेवलेला होता तो पूर्णपणे गार झालेला असेल। आता आपल्याला त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। त्याला पूर्ण गरम करायचं गरज नाही, त्याला नॉर्मल गरम करायचं आहे।
आता आपण गरम पाकामध्ये बालुशाही टाकून घेणार आहोत। दोन ते 3 मिनिटं एका बाजूला राहू देऊ। आणि परत दुसऱ्या बाजूला 2 ते 3 मिनिटं ठेवू। वरूनही यात थोडा थोडा पाक आपल्याला टाकायचा आहे, म्हणजे बालुशाहीच्या आतमध्ये छान असा पाक जाईल। आता यांना पाकात टाकून 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यांना काढून घेऊ। पाहू शकता घरातल्या 3 साहित्यातून खूप छान अशी बालुशाही तयार झालेली आहे। वरून आपण चांदीचं वर्क आणि पिस्ता कट करून टाकून घेतलेली आहे। चांदीचं वर्क आणि पिस्ता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तयार आहे आपली मार्केटसारखी बालुशाही। तर अशा प्रकारे आपण आज चारही रेसिपी ते पूर्ण केलेल्या आहेत। या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।